गलद्दानगण्डं मिलद्भुङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं। ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। श्री गणपती अथर्व शीर्ष या उपनिषदाचं आपलं चिंतन सुरू आहे। विशेषतः त्यातल्या पहिल्या श्लोकाचं चिंतन आपलं सुरू आहे। आपण त्या श्लोकाला सुरुवात मागच्या वेळेला केली होती आणि मागच्या सत्रामध्ये आपण त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि
याच्या अंतर्गत आपण उपनिषदाच्या महावाक्याचा विचार केला होता. एक छोटीशी उजळणी आपल्या विषय प्रवेशाला मदत व्हावी म्हणून. काय विचार झाला होता मागच्या वेळेला? कारण 2 आठवडे होऊन गेलेत. तर त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि. आपल्या लक्षात आलं असेल, मी प्रत्येक वेळेला जाणीवपूर्वक अथर्वशीर्ष हे उपनिषद आहे असा उल्लेख करतो. उपनिषदामध्ये महावाक्य असतं. तर इथे महावाक्य आलंय तत्त्वमसि. त्या महावाक्याचा विचार आपण मागच्या वेळेला केला. आणि आपण असं शिकलो, की ज्या वाक्यामध्ये, वेदांच्या विधानामध्ये, श्रुतीमध्ये म्हणूया, जीवब्रह्मैक्य प्रतिपादन केलेलं असतं, त्याला महावाक्य असं म्हणतात. आणि ज्या वाक्यामध्ये जीवाचं, परमात्म्याचं म्हणा, ब्रह्मस्वरूपाचं म्हणा, फक्त स्वरूप काय आहे, ते स्वरूप कथन केलेलं असतं, त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. आणि म्हणून महावाक्यात काय शिकलो आपण आता? जीवब्रह्मैक्य. आणि जिथे नुसतं स्वरूप सांगितलेलं असतं, ईश्वर असा आहे, ब्रह्म तसा आहे, त्याला म्हणायचं अवांतर वाक्य. आता अथर्वशीर्षाच्या हे जे वरील वाक्याचा थोडक्यात अर्थ जर बघायचा झाला पुन्हा एकदा, त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, ज्याचा आपण मागच्या वेळेला अभ्यास केला, तर प्रत्यक्ष रूप असलेलं जे ब्रह्मतत्व आहे ते श्री गजानन आहे. अगदी सरळ सरळ अर्थ. आता प्रत्यक्ष म्हणजे काय वगैरे सगळं झालंय आपलं, मागच्याला आपण तो अभ्यास तोच केला आपण. आणि याच अर्थाने तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात, ते हे परब्रह्म उभे विटेवरी. किती छान आहे. त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि. असं मी जेव्हा गणपती अथर्वशीर्ष म्हणताना म्हणतो, गणपतीकडे पाहून एक उपासक म्हणून, तेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये काय भाव असला पाहिजे हे आपल्याला शिकता येतं या अभंगातून. काय म्हणतात आहे महाराज, तुकाराम महाराज म्हणतात आहे, ते हे परब्रह्म. आता ते म्हणतात कारण त्यांनी ते अनुभवले. हे परब्रह्म, परब्रह्मच आहे. हो, आम्हाला कळतंय ते निर्गुण आहे. हो, आम्हाला कळतंय ते निराकार आहे. हो, आम्हाला कळतंय ते निरवयव आहे. तरी सुद्धा उभे विटेवरी. हा आमचा भाव आहे. मी जो भाव मगाशी म्हणालो तसं, ते हे परब्रह्म बैसे सिंहासन असं काहीतरी करून घ्यायचं. गणपती आपला समजा सिंहासनावर बसलेला असेल. मुद्दा काय? मागच्या बरीच चर्चा झाली होती मूर्तीपूजेबद्दल. माझ्यासमोर असलेली मूर्ती जरी सगुण साकार असली, सावयव असली, तरी त्या मूर्तीच्या माध्यमातून मी कोणत्या तत्वाला जाऊन झोंबण्याचा प्रयत्न करतोय? ते परब्रह्म. त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि. आणि मग पुढे आपण त्वमेव केवलम कर्तासि धर्तासि कर्तासि असा का विचार केला मागच्या वेळेला. आता या चरणाचा विचार करताना आपण असं शिकलो, की ईश्वररूप गजाननाची एक भक्त म्हणून, एक उपासक म्हणून म्हणूया, माझ्या आयुष्यात काय भूमिका असते, ते आपण समजावून घेतलं. आणि मी गणपतीचा जर खरा भक्त असेल, खरा भक्त, विभक्त नव्हे तो भक्त, समर्थांची व्याख्या. अगदी तिथपर्यंत जरी माझी प्रगती नसेल, तरी मी खरा उपासक असेन असं म्हणूया. खरा मात्र असत. आणि म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो? मी त्याला शरणागत असेन. आपण म्हणतो फक्त तोंडाने, भगवंता मी तुला शरण आहे. असं म्हणणं वेगळं आणि खरंच तशी श्रद्धा, तशी निष्ठा असून. आता इथे आराध्य दैवत आपलं गणपती आहे असं गृहीत धरून आपण बोलतो आहोत, कारण अथर्वशीर्ष हा विषय आहे. ज्याचं जे दैवत असेल, विठ्ठल असेल, दत्त असतील, शंकर असतील भगवान,
विष्णू असतील, गोपालकृष्ण असेल, काय जे असेल, प्रभू श्रीराम असतील, मी जर त्या माझ्या दैवताला म्हणजेच भगवंताला म्हणजेच ईश्वराला जर मी शरणागत असेन, फार गंभीर प्रकरण आहे शरणागती. आत्ता आपला विषय नाही, पण त्याचा थोडासा स्पर्श इथे आहेच. तेच आपण बघतो आहोत. मी जर खरा त्याला शरणागत असेन, तर श्री गजाननाचा कर्ता, धर्ता आणि हर्ता या तीनही भूमिका मी आनंदाने स्वीकारलेल्या असल्या पाहिजे. आहे की नाही पहा, गणितासारखी मांडणी आहे. नसेल तर मी शरणागत नाही. इट इज शुद्ध मराठीत, इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. किंवा माझ्या व्याख्येप्रमाणे मी शरणागत असेन, पण माझ्या व्याख्येला शून्य किंमत आहे परमार्थामध्ये. शास्त्र काय म्हणतं, संत काय म्हणतात, सद्गुरू काय म्हणतात, संपला विषय. आणि आजकाल भाऊगर्दी जी झालेली आहे, ती मला काय वाटतं, माझं काय म्हणणं आहे, मला काय सुचतं, याची खूप गर्दी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर आपल्याला बघायला मिळते. मी जर शरणागत असेन त्या ईश्वराला आणि मी स्वतःच त्याला म्हणतोय बरं का, काय त्वमेव प्रत्यक्ष, त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि, त्वमेव केवलम हर्तासी. हर्तासी म्हणायचं आणि त्याच्याच प्रारब्ध शास्त्राप्रमाणे जर एखादी गोष्ट माझ्या जीवनामध्ये हरतासीमध्ये बसत असेल, तर ते नाकारायचं. मग मी केलेला तो नमस्कार खरा, मी केलेली ती आवर्तनं खरी, का माझे हे नाकारणं, भांडण त्याच्याशी असलेली तक्रार असलेली खरी? त्याचा शांतपणे विचार करायचा प्रत्येकाने. आणि मागच्याला आपण बोललो होतो, की या स्वीकाराव्याच लागतात. रडत-खडत का होईना. मी मगाशी मागच्याला म्हणालो होतो, मी आस्तिक असा का नास्तिक असा, त्यांची तीच अवस्था आहे. स्वीकारावं त्यांनाही लागतं. ते मान्य करत नाहीत, म्हणून तर त्यांना नास्तिक म्हणतात. तो विषय सोडून देऊ, आपल्या चिंतनाचा विषय नाही. पण आपण काय शिकतोय, तर ते आनंदाने कसं स्वीकारायचं? कसं स्वीकारता येतं हे आपण शिकतोय. म्हणून त्याला उपनिषद म्हणतोय आपण, ते आहेच उपनिषद. आणि असा स्वच्छ, स्पष्ट विचार आपण मागच्या वेळेला शिकलो. म्हणजेच आपण थोडक्यामध्ये बोलूया, श्री गजाननाच्या भक्तीचं पुन्हा एकदा अस्सल भक्तीचं, अस्सल शरणागतीचं गांभीर्य आपण लक्षात घेतलं. हा सगळा विचार आपण मागच्याला केला. आता आजच्या विषयाकडे वळताना पहिला श्लोक सुरू आहे अजून आपला आणि त्या पहिल्या श्लोकाचं पुढचं चरण आहे, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. आता एक जी काही आपली 7, मला वाटतं आजचं 8वं सत्र आहे काहीतरी. 7 सत्र झाली. त्याच्यातून विचारांची दिशा तर नक्कीच आता आपल्या प्रत्येकाच्या लक्षात आली असेल. कारण विचारांची दिशा एकच आहे, उपनिषद. सत झालाय विचार पूर्ण आपला सगळा. तीच दिशा राहणार आहे. त्यामुळे त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्याचा पदच्छेद आहे, त्वम एव सर्वं खलु इदं ब्रह्म असि. खल्विदं खलु इदं. अगदी साधा सरळ-सरळ अर्थ आपण पहिले बघून घेऊ. तसं आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. त्याचा अन्वय करायचा झाला तर काय, तूच ब्रह्मरूपाने खरोखर हे सर्व आहेस. हे सर्व झालेलं आहेस. किंवा तुझ्या रूपाने हे सर्व दिसतं आहे, इत्यादी. खलू याचा अर्थ खरोखरीच असा होतो. कधी-कधी त्याचा अर्थ कारण असाही करतात. म्हणून आपण जे म्हणतो ना, म्हणून म्हणा, कारण म्हणा, पण खलू म्हणजे खरोखरी. आता हा जो शब्द आहे, हा शब्द वापरून आत्मप्रत्ययाने म्हणजे स्वतःच्या अनुभूतीने हे विधान केलं जात आहे, असा त्याचा भाव आहे. आपण म्हणतो ना एखाद्याला, "अरे खरोखरीच ते असं-असं आहे" किंवा "खरोखरीच असं झालं." म्हणजे काय? प्रत्यक्ष मी ते पाहिलं, मी ते अनुभवलं. हे एखाद्याला सांगताना आपण जेव्हा कसा शब्द वापरतो? खरोखरीच, खलू हा भाव आहे त्याच्यामध्ये. आणि सर्वं
खल्विदम ब्रह्म तज्जलानिती शांत उपासित इत्यादी. काय आहे? ही श्रुती आहे. श्रुती म्हणजे उपनिषदातला श्लोक आहे हा. छांदोग्य उपनिषदातलं हे अवांतर वाक्य आहे. मगाशी आपण म्हणूनच व्याख्या शिकलो. छान आहे. सर्व खल्विदम ब्रह्म. त्याच्यामध्ये ब्रह्मात्मिक्याचा, जीवब्रह्मैक्याचा थेट उल्लेख नाहीये. अर्थातच आपण म्हणू शकतो असं की सर्वच जर ते असेल तर मी पण तेच आहे, आलंच त्याच्यामध्ये, अनस्यूत आहे. मग या दृष्टीने त्याला महावाक्य म्हटलं तर बिघडेल का? कदाचित नाही. पण त्याला अवांतर वाक्य म्हणतात. सर्वम खल्विदम ब्रह्म तज्जलानिती शांतोपासित वगैरे मी असं म्हणालो. मोठा श्लोक आहे, सोडून देऊ. त्यातलं सर्वम खल्विदम ब्रह्म, पुन्हा सर्वम खलु इदम ब्रह्म, छांदोग्य उपनिषद, त्यातलं हे अवांतर वाक्य. काय सांगतंय वाक्य आपल्याला? गजाननाचं स्वरूप शिकतो बरं आपण. आता महावाक्य असल्यामुळे ब्रह्मशब्द येईल, आत्माशब्द येईल, पण सर्व श्री गजानन रूप आहे हे सगळं आपण बघतोय. मुख्य विषय तो सुरू आहे आपला. गजाननाचं काय किती भव्य दिव्य स्वरूप आहे आणि मी किती मर्यादित दृष्टीने त्याच्याकडे आतापर्यंत बघत होतो. हेच तर शिकायचं आपल्याला. काय सांगताय वाक्य मला? हे अवांतर वाक्य छांदोग्य उपनिषदातलं मला असं सांगताय की हे ब्रह्माचं सर्व रूपत्व मला सांगताय थोडक्यात. म्हणजेच श्री गजाननाचं सर्व रूपत्व मला हे वाक्य शिकवत आहे. समष्टीच्या म्हणजे ब्रह्मांडासंबंधी हा विचार आहे. समष्टी म्हटलं की जरा कठीण जातं शास्त्रीय शब्द. ब्रह्मांड हे विश्व म्हणूया, त्याच्याहून अजून सोपं. हे जग म्हणूया, त्याहून सोपं. पण काय आहे, कधी कधी शास्त्रीय शब्दच वापरावे लागतात. त्याचं कारण असं आहे थोडंसं की आता जग या शब्दामध्ये ना आपल्याला माहिती असलेलं, आपल्या अनुभवाचा प्रांत असलेलं, अशी कुठेतरी भावना असते आपल्या मनामध्ये. आणि म्हणून जग शब्द वापरण्यापेक्षा समष्टी, ब्रह्मांड असं म्हटलं की जाणवतं, हा नाही नाही, फारच व्यापक चाललं हे सगळं. मला माहिती असलेलं जग त्याचाच भाग आहे, पण त्याच्या पुरती ते मर्यादित नाही एवढंच सांगणं, बाकी काही फारसं बिघडत नाही जग शब्द वापरला तरी. पण समष्टी म्हणजे ब्रह्मांडासंबंधी हा विचार आहे आणि त्याच्यामध्ये अनंत कोटी ब्रह्मांडांचा त्यात समावेश आहे. हेही विसरायला होतं आपल्याला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो की नाही आपण, राजाधिराज गजानन महाराजांचा आपण जेव्हा जय जयकार करतो किंवा अजून अनेक जय जयकारांमध्ये असा उल्लेख असतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, त्याचा जो नायक आहे. म्हणजे आज आधुनिक विज्ञानी आपल्याला काय सांगतं, मागच्या एकदा बोललो होतो बहुतेक मी, नोन युनिव्हर्स कुठपर्यंत आता पोहोचलेलं आहे आधुनिक विज्ञान, किती ट्रिलियन्स ऑफ गॅलेक्सीज, ट्रिलियन्स. पण शेवटी तेही काय म्हणतं, असं त्याला एक बॉक्स घालतात ते आणि म्हणतं नोन युनिव्हर्स असं लिहिलेलं असतं खाली. म्हणजे देर इज अननोन स्टील टू बी एक्सप्लोर्ड, इव्हन दे अग्री. अनंत कोटी ब्रह्मांड, त्या सर्वाचा त्यात समावेश आहे. आणि खलू शब्दाने हे वास्तव ठसवलं गेलेलं आपल्या अंतःकरणामध्ये की अरे खरोखरच आहे, असं असंच आहे. आता तैत्तरीय उपनिषदामध्ये सुद्धा एक श्रुती येते, प्रसिद्ध श्रुती आहे, माहिती असेल बऱ्याच जणांना. काय सांगते? यतो वा इमानी भूतानी जायन्ते, येन जातानी जीवंती, यत प्रयन्त्य विसंविशंती. यतो वा इमानी भूतानी जायन्ते. पिता आहेत, वरुण पिता आहेत आणि ते सद्गुरू रूपामध्ये आपला पुत्र म्हणजे शिष्य, तिथे शिष्य भावाने तो शरण आलेला आहे, ज्याचं नाव भृगू आहे. भृगू ऋषी आपल्याला माहितीच. त्यांना उपदेश करतात. त्यांनी विचारलं, ब्रह्म काय आहे मला सांगा, समजावून सांगा, शिकवा, ब्रह्मतत्व काय आहे. पुढे ते सगळं अगदी आनंदो ब्रह्मेती व्यजानात वगैरे
ते सोडून देऊ. पण आत्ता या श्रुतीचा जर आपण विचार केला तर यतो वा इमानी भूतानी जायन्ते, ज्याच्यापासून निश्चितपणे हे सर्व, इमानी, इमानी म्हणजे इदमचं बहुवचन रूप आहे बरं का, इदम, सर्वम, खलु, इदम, ब्रह्म असं आपण शिकतोय की नाही, त्याचं हे बहुवचन, अनेक वचन रूप आहे इमान. त्यामुळे ज्याच्यापासून निश्चितपणे हे सर्व, यतो वा इमानी भूतानी जायन्ते, जायन्ते म्हणजे काय, जन्माला येतं, जन्माला येतो म्हणजे उत्पन्न होतं. हे सर्व भूते उत्पन्न होतात. आणि उत्पन्न शब्द का म्हणायचा, कारण जर सजीव असेल तर आपण म्हणतो जन्माला आलं, पण निर्जीव आपण जन्माला आलं म्हणत नाही. निर्जीव काय म्हणतो, उत्पन्न झाला म्हणतो. ठीक आहे, अस्तित्वात आलं, हरकत नाही. कारण भूत या शब्दाचा अर्थच तो आहे. जे जे निर्माण झालेलं आहे त्याला भूत असं म्हणतात. गमतीने मी नेहमीच सांगतो, रात्री 12 वाजता पिंपाच्या झाडावर, त्या भूताचा इथे काही संबंध नाही. म्हणजे थोडक्यात आपण सर्व काय आहोत, भूते आहोत. कारण आपण निर्माण झालेलो आहोत ना, उत्पन्न झालेलो आहोत, निर्माण झालेलो आहोत, जन्माला आलेलो आहोत. यतो वा इमानी भूतानी जायन्ते, भूतानी अनेक वचन, म्हणून इमानी. भूते उत्पन्न होतात. आणि होतं काय उत्पन्न झाल्यावर, येन जातानी जीवंती, उत्पन्न झाल्यावर त्याच्याच आश्रयाने, त्याच्याच अधिष्ठानावर ते जीवित राहतात. आणि पुढे यत प्रयंत अभिसंविशंती, म्हणजे अंततः विनाशोन्मुख होऊन त्याच्यातच ते लीनही होतात. ते हे ब्रह्म आहे, ते हे ब्रह्मतत्व म्हणजे तोच हा श्री गजानन. सर्वम खलु इदम ब्रह्म. एक श्रुती सांगितली मी, या अर्थाच्या अनेक श्रुती आहेत. आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही, कारण जगाची निर्मिती कशी झाली आहे सांगितलेलं आहे उपनिषदांमध्ये. भगवद्गीतेत सुद्धा श्लोक आहेत या अर्थाचे. 7व्या अध्यायामध्ये परा अपरा प्रकृती भगवंत सांगतात आहेत. आणि इथे जो मुख्य आपला ज्या चरणाचा आपण विचार करतो आहे, सर्वम खलु इदम ब्रह्म, इथे इदम हा जो शब्द आलेला आहे, पहिल्या श्लोकाचं जे चरण आपण बघतो आहोत, त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी, त्याच्यातल्या सर्वम खल्विदम ब्रह्म हे प्रमुख त्यातलं जे गणपतीला आपण म्हणतो आहोत, म्हणजे काय ते समजून घेतो आहोत. तिथे इदम जो शब्द आलेला आहे तोही महत्वाचा आहे. कारण इदम याचा अर्थ संस्कृत शब्द आपल्याला माहिती आहे की सर्वनाम आहे ते, हा, ही आणि हे. तीन का म्हणायचं, पुल्लिंगी, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, हा, ही आणि हे. अशा संबोधनाने दाखवता येणाऱ्या वस्तू, याचाच दुसऱ्या भाषेत अर्थ माझ्या अनुभवास येणाऱ्या सर्व वस्तू. एक उदाहरणार्थ, हा लॅपटॉप, हा फोन, ही सतरंजी, ही व्यक्ती, हे पुस्तक, हा, ही, हे इत्यादी. थोडक्यात बोलू आपण, थोडक्यात माझ्या ज्ञानाचा विषय होणाऱ्या सर्व गोष्टी म्हणा, किंवा सर्व विषय म्हणा, सर्व व्यक्ती म्हणा, जे काय असेल ते इत्यादी. म्हणून इदम हेस, हे, हा, ही, हे. मग अगदी ते प्रत्यक्षात इंद्रिय गोचरच असलं पाहिजे असं नाही. हा विचार येतो की नाही आपल्या मनात विचार, त्याला काय म्हणतो, हा विचार माझ्या मनात आला, म्हणतो की नाही, हा. ही व्यक्ती मला आठवली, प्रत्यक्षात समोर नाही आहे पण स्मृतीमध्ये आली. थोडक्यात ज्ञानाला विषय होतोय, माझ्या अनुभवाचा सगळा सर्व विषय आहे हे सर्व. परंतु आपण जर विचार केला, तुमच्या लक्षातही आलं असेल की या विश्वामध्ये, म्हणून आपण ब्रह्मांडाचाच विचार करतोय आता, या विश्वामध्ये माझ्या ज्ञानाचा विषय नसलेले, म्हणजे माझ्या अनुभवाचा विषय नसलेले, माझ्या अनुभवाच्या टप्प्यात नसलेल्या काय किती गोष्टी आहेत, अनंत गोष्टी. म्हणून सर्वम, म्हणजे माझ्या ज्ञानाचा विषय आहे तेवढंच फक्त ब्रह्म आहे का, नाही, सर्वम. माझ्या ज्ञानाचा विषय हा, हे जे ते मला अनुभवास येत आहे,
हे माझ्या लक्षात यावं म्हणून सांगतात आहेत. पण वास्तविक सर्वम, त्या सर्वम मध्ये मग आता सगळं काही आलं, सर्व काही. आणि म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड आपण आधीच उल्लेख केला तसं. सर्वम खलु इदम ब्रह्म. सर्व अनंत कोटी ब्रह्मांड सर्व त्याच्यामध्ये आली. आणि हे सर्व जड पदार्थ त्यांच्या विविधतेसह आणि चेतन पदार्थ म्हणजे तुम्ही आणि आम्ही, मनुष्य आणि मनुष्येतर सर्व प्राणी, हे त्यांच्या स्वभाव वैचित्र्यासह ब्रह्मरूप म्हणजे गणेश रूप आहेत. अजून शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर पंचधा आणि अष्टधा प्रकृतीच्या सर्व अभिव्यक्ती गणेश रूप आहेत. सर्व अभिव्यक्ती. 13व्या अध्यायामध्ये माऊली म्हणते एका ठिकाणी, काय, जडाजडी अंशी राहटे जे सरीसी, ते चेतनागा तुझसी लटके नाही. सुंदर होई. जडाजडी अंशी, त्याचा भावार्थ काय आहे? ते चेतनागा तुझसी म्हणजे चेतन तत्व जे आहे ना अर्जुना, हे जे स्वरूप चैतन्य म्हणा, त्याला आपण आत्ताच्या संदर्भामध्ये गणेश चैतन्य म्हणूया. ही गणेश चैतन्याची जी सत्ता आहे ती जड आणि चेतन या दोन्ही भागांमध्ये काय आहे? सारखेपणाने आहे. जडा जडी म्हणजे जड आणि अजड, जडा जडी अंशी राहटे जे सरीसी, सारखेपणाने आहे, सामान्य सत्ता आहे. आणि वर्ण माऊली म्हणते ते चेतनागा तुझसी लटके नाही, म्हणजे मी हे खोटे सांगत नाही. खरे बोलण्याची गरज आहे. भगवंत म्हणा किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणा खोटं सांगणार आहेत का? नाही. पण हे आपल्या चित्तावर ठसावं, त्याचं महात्म्य ठसावं, की अरे आपल्याला कारण वाटतं काय माहिती आहे का, की आपण स्वतःला चेतन समजतो. का? कारण चेतन म्हटलं की आपल्याला चैतन्य असं म्हणायचं असतं खरं. आपण म्हणतो ना एखादी व्यक्ती चैतन्य मूर्ती आहे असं म्हणतो आपण. म्हणजे काय? अखंड कार्यरत, अखंड, अखंड एक तर बडबड करणार, अखंड कार्य करणार, काम करणार इत्यादी, इत्यादी. म्हणजे काय, जिथे काही हालचाल आहे, जिथे काही क्रिया घडतात आहे, जिथे काही कार्य घडत आहे, तिथे चैतन्य आहे हे समजायला आपल्याला सोपं जातं. पण जड वस्तू की जी मी हलवल्याशिवाय हलू शकत नाही. तिला स्वतःची इच्छा नाही. तिला स्वतःचं काही कार्य करता जे स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही, त्याला जड असं म्हणतात, व्याख्या आहे. किंवा त्याला अचेतन असं म्हणतात. पण ह्या जडात सुद्धा ते तत्व गणेश रूप आहे. खरं सांगण्याची गरज पडू नये, कारण सर्वम खलु इदम ब्रह्म एकदा म्हटल्यानंतर त्यात जड पदार्थ नाहीत का? आहेत ना. पण हे विशेषतः आपण बघतो आहोत, विचार करतो आहे. का? कारण पंचधा आणि अष्टधा असा उल्लेख केला मी. जडाजडी अंशी राहटे जे सरीसी, समान आहे, अगदी समानतेने ते तत्व व्यापून आहे. थोडस जड आणि चेतन ते सांगताना एक प्रोव्होकेटिव्ह स्टेटमेंट, प्रक्षोभक विधान, शुद्ध मराठीत पहिले शब्द मी वापरत असतो, पटकन कळतं लगेच म्हणून. मी करतो म्हणजे जास्त चांगलं लक्षात येईल. एखादं मृत शरीर आपल्यासमोर पडलं असेल, प्रेत म्हणतो आपण त्याला, त्याच्यातही ब्रह्म किंवा आत्मा नावाचं तत्व आहे. कारण सर्वम खलु इदम ब्रह्म हे जर एकदा म्हटलं, तर मग त्याच्यात नाही असं जर मला वाटलं, तर मी श्रेष्ठ झालो का नाही या सर्व संतांना आणि भगवंतापेक्षा? कारण मला अशी एक जागा सापडली जिथे ते तत्व नाहीये, असा अर्थ होतो की नाही? किती हास्यास्पद विचार आपण करत असतो आपल्या लक्षात येत. त्रिभुवन संचले विठ्ठले गा, तुकाराम महाराज म्हणतात. भरला घनदाट हरी दिसे माऊली म्हणते. रीता ठाव या राघवी विण नाही, समर्थ सांगतात आहे. सर्व संत तेच सांगतात आहे, शास्त्र आपल्याला तेच सांगतात आहे. पण माझ्या हे डोक्यातच बसत नाही अजूनही. आपल्याला काय वाटतं, गेला, कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी पुन्हा त्याचा आत्मा गेला. आत्मा येत नसतो, जात नसतो. जो गेला त्याला जीवात्मा म्हणतात. तो वेगळा विषय, मला तिकडे जायचं नाही. पण डोकी बिघडवली आहेत आपली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. लिहिणाऱ्यालाही कळत नसतं, फॉरवर्ड करणाऱ्यालाही कळत नसतं तो काय करतोय, आणि वाचणाऱ्यालाही कळत नसतं. उभय पक्षी आनंदी आनंद असतो. त्यांनी लिहिलं तरी आपण वाचावं. जीवात्मा, जीवात्मा गेला, मान्य.
तेच आपण बघतोय पंचदा अष्टदा. आत्मा किंवा ब्रह्म, चैतन्य ज्याला आपण इथे म्हटलं, चित्त, ते जात नाही, येत नाही, कारण जाईल कुठे हो? त्याला जायला जागाच नाही. सर्वत्र तेच आहे, जे सर्वत्र सदा सम. मग काय फरक आहे नेमका जड चेतनात? जडामध्ये अंतःकरण नावाचा एक घटक कमी आहे, नाही. आता त्याला आपण म्हणताना एक म्हणतोय, त्याचं मन, बुद्धी, चित्त असं केल्यामुळे ते 3 होतात आणि म्हणून ते पंचधा प्रकृतीचं समजलं जातं. आपण चेतन सर्व अष्टधा प्रकृतीचे समजल्या जातात, कारण आपल्यामध्ये अंतःकरण नावाचा घटक आहे. आणि अंतःकरण नावाचा घटक असल्यामुळे तिथे चेतन तत्वाची काय म्हणूया, विशेष अभिव्यक्ती आहे. अभिव्यक्ती म्हणजे शुद्ध मराठीत त्याला मॅनिफेस्टेशन म्हणतात, रिव्हिलेशन. इट रिव्हिल्स इटसेल्फ, इट मॅनिफेस्ट इटसेल्फ. का? कारण तिथे अंतःकरण नावाचं घटक आहे. बुद्धी नावाचा विशेषतः घटक आहे, की जो काय आहे, अग्नितत्वाचा असल्यामुळे स्वच्छ आहे. प्रकाश घेण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, आत्मप्रकाश. आणि हा एवढा अंतःकरण नावाचा घटक तिथे नाही, म्हणून तिथे सामान्य रूपाने मात्र आत्मतत्व, ब्रह्मतत्व म्हणजेच श्री गजानन तितकाच आणि तेवढंच व्यापून आहे, जेवढं माझ्या देहात. फक्त तिथे अभिव्यक्ती करणारा तो अंतःकरण नावाचा घटक नाही. थोडक्यामध्ये बोलू, हे संपूर्ण विश्व श्री गजाननमय आहे. सर्वम खलविदम ब्रह्म. आणि हेच आपण त्या चरणामध्ये शिकतो आहोत, कारण त्वमेव सर्वम खलविदम ब्रह्मासी असं मी श्री गजाननाला म्हणतोय. आणि म्हणून आपण त्याचं काय म्हणूया, व्यापकता समजून घेतो आहोत. कारण असं म्हटलं तर मी खूप वेळा आहे, पण म्हणणं काय सुरू आहे, ते संपूर्ण विश्व गजाननमय आहे. आणि कुठल्याही पदार्थाच्या अस्तित्वाला 2 कारणं असतात प्रामुख्याने. आपल्या आपण सर्वजण आता अस्तित्वात आहोत. आपल्या म्हणा, किंवा म्हणजे म्हणून मी मगाशी म्हणालो, चेतन म्हणा किंवा जड म्हणा, काही कुठलाही एक पदार्थ जरी असला, त्याला 2 प्रामुख्याने कारण असतात. एक त्याला निमित्त कारण म्हणतात आणि उपादान कारण असं. शब्द ऐकले असतील कदाचित आपण. उदाहरण पाहू, म्हणजे सोपं जातं समजायला. शब्द जर नवीन असतील तर. आता घट, घट म्हणजे माठ, मडकं मराठीत बोलताना संस्कृत शब्द आहे घट. हा तयार करणारा, हे तयार केले की नाही, ज्या अर्थी मला दिसतंय घट, माठ आहे, याचा अर्थ आपल्याला कळतो. कोणी केला हा घट? कुंभाराने केला. म्हणजे कोणीतरी केला, जो करतो त्याला कुंभार म्हणतो. मग तो कुंभार हे त्या घटाचं काय आहे? निमित्त कारण. पण ज्या मातीचा तो घट झाला, माती पण कारण आहे की नाही? नुसतंच कुंभार असतं आणि माती नसती, झाला असता का घट? शक्य नाही. त्यामुळे मातीचा तो घट आहे, त्यामुळे माती ही त्याचं काय आहे? उपादान कारण आहे. आता झालं सोपं समजायला. कुंभार त्याचं निमित्त कारण आहे आणि माती हे त्याचं उपादान कारण आहे. आपण काय पाहतोय, जेव्हा एखादा पदार्थ अस्तित्वामध्ये येतो, तेव्हा त्याला प्रामुख्याने 2 कारणं असतात, निमित्त कारण, उपादान कारण. आता आधीच्या चरणामध्ये मागच्याला आपण काय शिकलो? त्वमेव केवलम कर्तासी धर्तासी हर्तासी, असं आपण गणपतीला म्हटलं. म्हणजे काय? तूच आहेस करता, तूच धरता, तूच हरता. ईश्वर रूपाने आपण त्या गजाननाला हे सर्व बहाल केलं. जणू काही माझ्या बहाल करण्यावर सगळं आहे. बोलण्याची भाषा आहे. बहाल केलं म्हणजे बोलण्यापुरती, विचारापुरती आपण असं म्हणतो, की मी त्याला असं म्हटलं काय, की तू करता आहेस, धरता आहेस, हरता आहे. असं सांगून मी काय सुचवलं, की तो निमित्त कारण आहे या जगाचं. कारण हे त्यांनी निर्माण केलं असं बोललो ना आपण आता. त्यांनी हे सर्व जग निर्माण केलं असं आपण मागच्याला बोललो, कारण तो करता आहे. तोच हे सगळं सांभाळतोय, तो धरता आहे. तोच एक दिवस त्याचा संहारही करणार आहे योग्य वेळ झाल्यानंतर. म्हणून तो हरता पण आहे. असं मी जेव्हा म्हणतो, तेव्हा मी अप्रत्यक्षरित्या काय म्हणत असतो, की श्री गजानन या जगताचं काय आहे?
निमित्त कारण आहे, कारण त्यांनी हे निर्माण केलं. त्या कुंभाराने जसा काय तो घट निर्माण केला. आणि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी, हा जो विचार आपण आत्ता करतो आहोत, असा उल्लेख करून मी काय सुचवतो आहे, किंवा अथर्वशीर्ष आपल्याला काय सुचवत आहे? अरे, उपादान कारणही तोच आहे. मायेच्या योगाने. त्याची माया नावाची जी शक्ती आहे, ती या संपूर्ण जगताचं उपादान कारण आहे. आता तिथे पहा कसं होतं, घटाच्या ठिकाणी कुंभार निमित्त कारण वेगळा, माती उपादान कारण वेगळी. इथे काय शिकतोय आपण? गजानन, गणपती हा ईश्वर रूपानी निमित्त कारणही तोच आहे आणि उपादान कारणही तोच आहे. म्हणजेच श्री गजानन, ईश्वर रूप गजानन या विश्वाचं अभिन्न निमित्त पादान कारण आहे. म्हणजे कसं? तो निमित्त कारण आहे हे तर कळलं, उपादान कारण आहे हेही कळलं, आणि उपादान कारण असल्यामुळे तो कुंभारासारखा वेगळा राहत नाही त्या घटापासून. कुंभार घरी जातो, आपण माठ घरी आणतो, कुंभार येतो का सोबत त्याच्या? नाही. म्हणजे कुंभार निमित्त असून भिन्न आहे, पण श्री गजानन ईश्वर रूपानी भिन्न नाही, अभिन्न आहे याच्यापासून. म्हणून अभिन्न निमित्त पादान कारण, अभिन्न निमित्त उपादान कारण श्री गजानन आहे, ईश्वर रूप गजानन या जगताचं अभिन्न निमित्त पादान. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी. हे त्याचं खरा भावार्थ आहे. आपल्याकडे आहे वेळ, दुसरं त्याच्या पुढचं चरण बघूया. पण किती गांभीर्याने हे अथर्वशीर्ष म्हटलं पाहिजे, काय भाव आतमध्ये असला पाहिजे, त्याचं काय आपण नेमकं म्हणतो आहोत, हे या गोष्टीतून आपल्या सर्व लक्षात येतं. ईश्वर रूप गजाननाचं ते वर्णन आहे. आपण बोललो होतो तटस्थ लक्षण आहे, आधी स्वरूप लक्षण होऊन गेलं, त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसी म्हणून वगैरे ते बोललो आपण मागच्या वेळेला. आता या पहिल्या श्लोकाचं शेवटचं चरण आहे. काय? त्वम साक्षादात्मास नित्यम. त्वम साक्षादात्मास नित्यम, त्याचा पदच्छेद आहे त्वम साक्षात आत्म असी नित्यम. अन्वय किंवा त्याचा पटकन सरळ अर्थ लावायचा तर तू साक्षात, त्वम म्हणजे तू, साक्षात, नित्यम म्हणजे नित्य, आणि नित्य म्हणजे अविनाशी असा आत्मा आहेस. काय मला असं खरंच वाटतं कधी कधी काही काही शब्द असे व्यवहारामध्ये आपण वापरून वापरून गुळगुळीत झालेले असतात. त्यातला हा नित्य नावाचा एक शब्द आहे. आणि नित्य शब्द आपण इतके सहज वापरून जातो, अनेक संदर्भांमध्ये वापरून जातो, पण आपल्याला खरंच त्याचा अर्थ कळलाय का असा प्रश्न निर्माण होतो. कारण मला अखंड अनित्य वस्तूंचाच अनुभव आहे. करा बरं विचार, करा विचार. कुठलीही वस्तू आपल्या अनुभवात असलेली, मला माहिती असलेली आणि मला माहिती नसलेली सुद्धा, किंवा मी न पाहिलेली. आता समजा मंगळ नावाचा ग्रह आहे, मी पाहिला का? म्हणजे मी प्रत्यक्षात गेलो का मंगळावर? अजून नाही. किंवा सूर्य मला, ठीक आहे, आपल्याला या आपल्या सूर्यमालिकेतला सूर्य दिसतो, असे कोट्यावधी सूर्य आहेत असं आधुनिक विज्ञान सांगतं. आहे की नाही श्रद्धा आपली त्याच्यावर? मुद्दा माझा एवढाच होता आता, की तुम्ही कितीही मोठी उडी घ्या, पण कोणतीही वस्तू त्याच्यामध्ये विचार करा त्याचा, ती विनाशीच ठरते. 8व्या अध्यायात भगवंत मला सांगतात आहेत, आ ब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तीनो अर्जुन. आ ब्रह्मभुवनान लोका म्हणजे त्या ब्रह्म लोकापर्यंत. एकदम शेवटचं उदाहरण घेतलं भगवंतानी, कारण त्याच्यात सगळे आले ना, अदले मधले सगळे सगळे लोक आले त्याच्यात. इंद्र लोक आला, गंधर्व लोक आला, किन्नर लोक आला, पितर लोक आले, सगळे लोक. हे आपलं मरते लोक तर आलाच, तिथूनच सुरुवात करतोय आपण. सर्व लोक आले त्याच्यामध्ये, पण त्या लोकांचा उल्लेख का केला? कारण तिथला काळ प्रचंड आहे.
सहस्त्र युग पर्यंता महर्यत ब्रह्मणो विदुः. आपले 4 युग, 4 युग आपल्याला माहिती आहेत, त्यांची नावं सांगण्याची गरज नाही आता. ती जेव्हा 1000 वेळा होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. ती युग 1000 वेळा होतात तेव्हा ब्रह्मदेवाची एक रात्र होते. ते गणित आत्ता सांगायला नाही मी बसलो. सांगण्याचा माझा मुद्दा एवढाच आहे आता, की आणि हे सर्व जे जाणतात त्यांना अहोरात्र विद असं म्हटलेलं बरं तिथे भगवद्गीतेमध्ये. अहोरात्र विद आहेत काही असे पुण्यात्मे की जे बघू शकतात, अनुभवू शकतात. एवढं त्यांचं आयुष्य आहे. पण शेवटी या सर्व ब्रह्मलोकाचा जो प्रमुख म्हणजे ब्रह्मदेव, हा सुद्धा संपतो. माझा विषय तो सुरू होता. म्हणून मी म्हटलं, की आपली कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. अशा गोष्टी जरी या जगातल्या आपण गृहीत धरल्या, तरी त्या सुद्धा काय आहेत? विनाशी आहेत. आणि मी कोणत्या तत्वाबद्दल बोलतो आहे? अविनाशी म्हणजे नित्य. हे सांगण्यासाठी मी एवढं सगळं बोलावं लागलं. त्याचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी. मी जेव्हा गजाननाला नित्य म्हणतो, तेव्हा तो किती नित्य आहे हे सांगणं सुरू आहे. हे जे सगळे विनाशी पदार्थ आहेत, ते कितीही म्हणजे पुन्हा किती म्हणजे आपण गणना सुद्धा करू शकणार नाही, इतके वर्ष जरी त्यांचं आयुष्य असलं, तरी जर एक दिवस हे संपूर्ण ब्रह्मांड संपणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. तुम्ही संपूर्ण ब्रह्मांडच जर विनाशी ठरताय, तर त्यातले सर्व पदार्थ अगदी त्या छोट्या बॅक्टेरिया, व्हायरसपासून ज्यांचं आयुष्य काही सेकंदांचं असेल किंवा काही मिनिटांचं असतं, डास, माशा आणि सगळे छोटे जीव, तिथपासून तर ब्रह्मलोकापर्यंत. ब्रह्मभुवनात हे सर्व विनाशी आहे. पण ह्याच्या पलीकडे असं एक तत्व आहे आणि ह्याला म्हणायचं नित्य, ह्याला म्हणायचं अविनाशी. त्वम साक्षात आत्म असी नित्यम. आणि त्या तत्वालाच आत्म म्हणतात, आत्मा म्हणतात. त्याच तत्वाला ब्रह्म म्हणतात. त्याच तत्वाला श्री गजानन असं. त्याला परमात्मा शब्द आपण वापरतो, त्याला ब्रह्म शब्द वापरतो, त्याला आत्ता आपण थोड्या वेळापूर्वी ईश्वरही म्हटलं. अगदी बरोबर आहे, सर्व भूमिका आहेत त्या. पण या सर्व समष्टी आणि ब्रह्मांड सापेक्ष आहे. त्याचा आपण मगाशी भरपूर विचार केला. सर्वं खल्विदं ब्रह्म यामध्ये. पण आता इथे आत्मा शब्द आला. आत्मा म्हणजे कूटस्थ. मगाशीच मी बोललो. आत्मा म्हणजे WhatsApp युनिव्हर्सिटीचं जे काही आपले डोक्यात कचरा असेल तो काढून टाकायचा. आत्मा म्हणजे ब्रह्म. पुन्हा एकदा आपण छान समजून घेऊया. या देहाच्या सापेक्षतेने ब्रह्माला आत्मा म्हणतात आणि या देहाच्या निरपेक्षतेने आत्म्याला ब्रह्म म्हणतात. आता कसं वाटलं? थोडं अजून सोपं करू, दृष्टांत पाहू. पुन्हा तो माठ आणतो मी मगाशीचा. माठ म्हणा, घट म्हणा. तो घट माझ्या समोर आहे असं कल्पना करा, आपल्या सर्वांच्या समोर आहे. आणि त्या घटात एक पोकळी असते. घट रिकामा आहे तो. माठ रिकामा आहे. मग आपण काय म्हणतो? घटाकाश म्हणजे काय? आकाश म्हणजे पोकळी. आपण काय म्हणतो? ही घटातली पोकळी. मग घटाच्या बाहेर काय आहे? खोलीत बसलोय आपण. काय आहे? पोकळीच आहे. मग ती पोकळी काही वेगळी आहे का? घटातली आणि बाहेरची? नाही, पोकळी तीच आहे, आकाश तेच आहे. आहे की नाही? मग हा व्यवहार का झाला घटाकाश नावाचा? कारण घट आहे म्हणून. घटाच्या सापेक्षतेने मी म्हटलं घटाकाश. घट फुटला किंवा घट खोलीच्या बाहेर नेला. आता कुठे घटाकाश नाही, आता मठाकाश. बस. तसं या देहाच्या सापेक्षतेने ब्रह्म नावाच्या तत्वालाच आत्मा असं म्हणतात. आणि ह्या देहाचं सापेक्षता काढून टाकली, की त्या आत्म्यालाच ब्रह्म असं म्हणतात. हे कितीही वेळेला सांगितलं तरी रामकृष्ण हरी असं जाणवतं. कारण तो आत्मा शब्द इतक्या भयानक पद्धतीने वापरला जातो. भटकती आत्मा. ते जे काही आपण ऐकलेलं असतं ना, सगळं हा कचरा डोक्यातनं मला स्वच्छ करून टाकायला पाहिजे. पुन्हा ते जीवात्मे असतात. त्यामुळे आत्मा शब्द इतका छान आहे, त्याला दचकतात काही लोक नाहीत अक्षरशः. काही दचकण्याची गरज नाही. आत्मा म्हणजे ब्रह्म ते माझं स्वरूपच आहे. त्याला जर मी दचकत असेल, त्याची मला भीती वाटत असेल, तर मी स्वतःलाच भीतो याचा अर्थ आहे त्याचा. कारण ते माझं स्वरूप आहे. मुद्दा आत्मा म्हणजे कुटस्थ, तो व्यष्टी. व्यष्टी म्हणजे एक व्यक्ती. आता साध्या भाषेत बोलूया, पिंड म्हणतात त्याला. देह सापेक्ष आहे. त्वम साक्षात आत्मासी नित्यम. आपण या शेवटच्या चरणाचा विचार करतो. साक्षात.
साक्षात म्हणजे अक्षात अशी त्याचा संधी विग्रह होतो, पदच्छेद होतो. अक्ष म्हणजे डोळा, माहिती आहे आपल्याला, संस्कृत शब्द. आणि डोळ्यांनी म्हणजे आपण ज्याला चर्मचक्षू म्हणतो, त्यांनी जसा एखादा अनुभव आपल्याला स्पष्ट येतो अगदी, तसं ज्ञानचक्षुनी तोही स्पष्ट म्हणजे कसा. आता पुन्हा स्पष्ट या शब्दामध्ये काय होतं, चर्मचक्षु आणि ज्ञानचक्षु दोन शब्द वापरण्याचं कारण असं, या चर्मचक्षुनी म्हणजे या स्थूल डोळ्यांनी मला जे दिसतं ते माझ्याहून वेगळं असतं. तर किती सुंदर विचार आहे, कसे विचार करायला आपल्याला वेदांत शिकवतो. ते माझ्याहून वेगळं असतं की नाही. आणि त्याच्यातही अजून एक गंमत आहे, ते बाहेर असतं माझ्या देहात, म्हणून तर मला बाहेरचं दिसतं. डोळा आतलं पाहू शकतो का? आपल्या देहातले घटक पदार्थ दिसतात का आपल्या डोळ्यांना? नाही. आता आतबाहेरचा विचार आता आपण सोडून देऊया, पण ते माझ्यापेक्षा वेगळं असतं, म्हणून मला ते दिसतं. बरोबर? समजायला सोपं आहे, अनुभवाचा विषय. आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुमचा डोळा तुम्ही पाहिलाय का हो? आता उत्तर ताबडतोब हो, म्हणजे काय, रोज सकाळी मी तासनतास स्वतःलाच तर निहाळत असतो मेकअप करताना. विनोदाने बोललो मी थोडंसं. माझा म्हणण्याचा उद्देश हा, तो डोळा नाही आहे, ते तुमच्या डोळ्याचं प्रतिबिंब आहे. आरशात जेव्हा मी बघतो माझा डोळा, तेव्हा ते प्रतिबिंब असतं. माझा डोळा मी पाहिलाय का? मी दुसऱ्याचा डोळा पाहू शकतो, अगदी बरोबर. पण माझा डोळा मी कधी बघितला आहे का? शक्य आहे का? नाही. याचं कारण आहे, एक सुंदर उपनिषदाचा औपनिषदिक सिद्धांत आपल्या समोर येतोय. कारण डोळ्यांनी मला या सर्व वस्तू दिसतात. कारण हे जे जग मी बघतो या डोळ्यांनी, हे काय आहे? हे दृश्य आहे. आणि डोळा काय होतो त्या केसमध्ये? द्रष्टा होतो. आता डोळा खरंच द्रष्टा आहे का विषय सोडून देऊ, का डोळ्याच्या पाठीमागे काही असतं. पण आपण डोळ्या इंद्रियाच्या या मर्यादित रूपात आपण बोलतो, की हे दृश्य आहे, हे जगदृश्य आहे. ते मी बघतो आहे, डोळा या माध्यमातून. आता डोळाच जेव्हा दृश्य होतो, म्हणजे आता डोळाच बघण्याची वेळ येते. म्हणजे जेव्हा द्रष्टा आणि दृश्य एकच असतं, तेव्हा दर्शन शक्य नसतं. सिद्धांत शिकतोय. आता दर्शन शक्य नाही, कारण माझाच डोळा मला बघायचा आहे आणि बघण्याचं माध्यम डोळा हेच आहे. द्रष्टा आणि दृश्य एकच झाले आता. हे सगळं मी कशासाठी बोललो? ज्ञानचक्षु आणि चर्मचक्षुतला फरक समजण्यासाठी. ही जशी चर्मचक्षुची अवस्था आहे, निदान चर्मचक्षुनी बाहेरच्या गोष्टी मला पाहता येतात. पण जेव्हा मी स्वतःचं स्वरूप बघायला जातो, आता मी स्वरूपच आहे ते खरं, स्वतःचं स्वरूप ही सुद्धा द्विरुक्तीच आहे. एकदा स्वरूप म्हटल्यावर स्वतःचा शब्द वापरायची गरज नाही, पण बोलण्याची भाषा. मी जेव्हा स्वरूप, माझं स्वतःचं स्वरूप बघायला जातो, तेव्हा दर्शन शक्य असेल का? कारण आता काय झालेलं आहे, द्रष्टा आणि दृश्य एकच आहे. हे जेवढ्या लवकर आपल्याला कळेल ना, तेवढ्या लवकर आपल्याला ध्यान, समाधी, नामस्मरण याबद्दलचे सर्व गोंधळ दूर होतील. मग कळेल प्रत्यक्ष म्हणजे काय, मग कळेल अपरोक्ष म्हणजे काय, जे मागच्याला शिकलो. मग कळेल एकरूपत्वानी अनुभव येतो म्हणजे काय होतो, इत्यादी. आपला आत्ता तो विषय नाही. पण ज्ञानचक्षुनी ते प्रत्यक्षात होतं, साक्षात. आपण साक्षात आत्मासे नित्यम हे समजून घेतोय. साक्षात म्हणजे काय? तर इथे चर्मचक्षु असा अर्थ न घेता ज्ञानचक्षु असा अर्थ आहे. आणि आत्म, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. 18वा अध्याय. प्रत्येकाच्या आपल्या अंतःकरणामध्ये ते तत्व आहे. आणि पुन्हा आपल्या अंतःकरणाच्या सापेक्षतेने त्या ब्रह्मतत्वालाच काय म्हणायचं? आत्मा. आणि त्या बुद्धीमध्ये त्याचं पडलेलं जे प्रतिबिंब आहे, ज्याला चिदाभास म्हणतात आणि एकत्र मिळून ज्याला जीव असं म्हणतात. प्रत्येकाच्या अंतःकरणात तोच ईश्वर, गजानन रूपी ईश्वर आहे. आणि जसे डोळे आपले हे भौतिक डोळे, मगाशी मी त्याला चर्मचक्षु म्हणालो, हे स्वच्छ असतील, कार्यक्षम असतील, तर दर्शन स्पष्ट होतं. होतं की नाही? कॅटॅरॅक्ट झाला समजा. कॅटॅरॅक्ट माहिती आहे आपल्या सगळ्यांना? आहेत. ते होण्याचं वय असलेले खूप लोकं इथे आहेत. अनेकांची ऑपरेशनही झाली असतील. आता पूर्वीच्या काळी जेव्हा त्याचं ऑपरेशनची सोय नव्हती, तेव्हा काय अवस्था होत असेल लोकांची, कल्पना करा. किती धूसर त्यांना हे जग दिसत असेल.
कारण कार्यक्षम नाही आहेत डोळे किंवा स्वच्छ नाही आहेत. तसं माझं अंतःकरण जर स्वच्छ असेल, शांत असेल, तर ते दर्शन स्पष्ट होतं. अगदी शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर शुद्ध आणि शांत चित्त हे चैतन्याकार होण्याच्या योग्यतेचं होतं. त्यामुळे आत्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, शिकलो आपण दोन्ही एकच आहे. हे तत्व अनादि, नित्य, सत्य, आद्य आहे. अविनाशी आहे. अक्षरम ब्रह्म परमम 8व्या अध्यायाची सुरुवातच आहे. अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर भगवंत देतात, की अरे, हे जे मगाशी मी सगळं वर्णन केलं, की ब्रह्मांडापर्यंत म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत सगळं विनाशी आहे आणि त्याच्या पलीकडे ते तत्व आहे. त्याला म्हणायचं अविनाशी. असं जे अविनाशी, असं जे अक्षर तत्व त्याला म्हणतात ब्रह्म. अक्षरम ब्रह्म परमम. आणि शेवटचा मुद्दा, आजच्या विचारांसाठी शेवटचा मुद्दा, अथर्व शीर्षामध्ये जरी त्वम असलं, काय शिकतोय आपण? शेवटचं चरण बघतोय पहिल्या श्लोकाचं. त्वम साक्षात आत्मासे नित्यम या चरणाचा आपण विचार करतोय. त्याच्यामुळे जरी अथर्व शीर्षामध्ये जरी त्वम असं असलं तरी श्री गणेशाची उपासना करताना त्वमची जागा अहमनी घ्यावी, तर ती खरी साधना. अन्यथा काय होतं? अन्यथा जे मी इतके वर्ष करतोय तेच होतं. काय? मागच्यालाही मी गमतीने बोललो. किती वर्ष झाले आपण करतोय हे अथर्व शीर्षाची पारायण. अनेक वर्ष मी गणपतीला सांगतोय. काय? त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि त्वमेव केवलम कर्तासि धर्तासि हर्तासि त्वमेव सर्वं खलु इदं ब्रह्मासि त्वं साक्षात आत्मासि नित्यम. त्यामुळे होतं काय माहितीये, तो जसा असायचा तसाच, म्हणजे कसा? तो नित्य, सत्य, आद्य इत्यादी. आणि मी जसा असायचा तसा. शोक, मोह, दुःख, भय, चिंता, त्रस्त. का? कारण त्वम, त्वम, त्वम. मग ते तो विनोद आणि परमपूज्य काका म्हणजे सद्गुरू जसं म्हणतात, की एक दिवस आला ना उसळून तो माझ्यावर अंगावरती गणपती. गमतीने बोलतात काय. तो म्हणतो, "मला नको सांगू मी कसा आहे, तू कसा आहेस पहा." काय शिकतोय आपण? त्या त्वमचं अहम करून घ्यायचं आपल्याला. मी जीव नसून म्हणजे त्वमेव प्रत्यक्षम. आत्ता आपण जे बोलतोय, की त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि तर झालं, पण आता आपण जे बोलतोय, की त्वम साक्षात आत्मासे नित्यम. नाही, नाही. अहम साक्षात आत्मासे नित्यम. मी जीव नसून आत्मा आहे, हे मनात ठसवण्यासाठी आवर्तनं करायची असतात. किती 180 डिग्री झाले आवर्तन. पूर्ण युटर्न आहे. आणि मी आवर्तनं काय करतो? बोलवलेलं आहे, जायला पाहिजे. माझा आवाज सगळ्यात जास्त सगळ्यांना ऐकू आला पाहिजे. अरे, माझी उपस्थिती सगळ्यांना जाणवली पाहिजे. इतक्या मोठ्या आवाजात मी आवर्तनं कळलं पाहिजे ना, अरे हे आलेले आहेत. माझे उच्चार सर्वांपेक्षा अतिशय स्पष्ट आहेत. नाही, त्याच्यासाठी नाही आवर्तनं करायची. मी जीव नसून मी आत्मा आहे, हे मनात ठसवण्यासाठी आवर्तनं करायची आणि त्याच्यातच साधनेचं सार्थक आहे. कारण जीव या रूपाने मी देहाच्या माध्यमातून प्रारब्धाने बांधलेला आहे. प्रारब्ध या देहापुरती असतं, आपण नेहमी बोलतो. ते देहाला धरूनच असतं. त्यामुळे जीव या दृष्टीने मी प्रारब्धाने बांधलेला आहे. तरी त्याच्यात या जीवात म्हणजे या देहात असणारा जो ब्रह्म नावाचं तत्व ज्याला आपण आत्मा म्हणतोय, तो कसा आहे? तो कालातीत आहे, तो नित्य आहे, तो पूर्ण आहे. आणि जीवरूपाने मात्र मी सदैव अपूर्ण आहे. सदैव अल्पज्ञ, अल्पसाक्षी, अल्पव्यापी. आणि त्या अपूर्णतेतच तर दुःख मी भोगतोय. द्वंद्वमय जीवन सुख-दुःखाचं मी जगतोय. आणि म्हणून जर आयुष्यभर मी त्यालाच सांगत बसलो, त्वं साक्षात आत्मासी नित्यम, तर पुन्हा जन्म-मरणाच्या चक्रात पुन्हा पुढचा जन्म आहेच मला. काय? गणपतीला तेच सांगण्यासाठी. जणू त्याला माहितीच नाहीये.
अगदी शेवटचा विचार आणि थांबूया. वेळ होऊन गेलेली आहे आपली. थोडा आज उशिरा सुरुवात झाली म्हणून मी थोडा वेळ जास्त घेतला. की जीव म्हणून आपण अपूर्ण आहोत आणि कल्पना करा, खूप छान विचार आहे. आत्ता फारसा सविस्तर त्याचा विचार करायची गरज नाही, वेळ पण नाही. पण शब्द वापरला म्हणून थोडंसं बोलू, की मला ज्या इच्छा असतात, ज्या कामना माझ्या अंतःकरणामध्ये असतात, आपल्या सर्वांच्या अंतःकरणात अनंत कामना आहेत. अनंत इच्छा, आशा, आकांक्षा काय वाटेल ते म्हणा त्याला. त्या सर्वाची गोळाबेरीज जर करायची झाली ना, तर मी माझ्या अपूर्णतेची धडपड आहे ती. उदाहरणार्थ, मला असं वाटतं मी श्रीमंत व्हावं. श्रीमंत शब्द आजकाल एवढा परिणामकारक नाही वाटत. बिलियनियर व्हावं. सिलिकॉन व्हॅलीतली भाषा. वाटतं की नाही? म्हणजे काय? मी स्वतःला आत्ता माझ्याकडे जे काही आहे, ते मला अपूर्ण वाटतं. असं वाटतं जास्त पैसा मिळावा, जास्त यश मिळावं, जास्त श्रीमंती, जास्त आयुष्य, जास्त सुख जे काय आहे. थोडक्यात काय आहे? जी मी स्वतःला जीव समजतो ना, म्हणून मी अपूर्णच आहे आणि जीव हा अखंड अपूर्णच राहणार आहे. जीव स्वरूपाने मी अपूर्णच राहणार आहे. मग पूर्ण कोण आहे? तेच तर आपण शिकतो. तोच गजानन आहे. आपण थांबल्यावर शांती मंत्र म्हणणार आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते. कोणाचं वर्णन आहे ते? गजाननाचं वर्णन आहे. म्हणजे ब्रह्मतत्वाचं वर्णन आहे. म्हणजे खरं सांगायचं झालं माझंच वर्णन आहे ते. आज मला ते कळत नाहीये, मान्य. आज मला ते अनुभवाला येत नाही, मान्य आहे. त्यामुळे ही सगळी अपूर्णतेची धडपड करायचीच कशाला? कारण कितीही कमवलं, मग ते काही असेल, पैसा असेल, यश असेल, अपूर्णच राहणार आहे की नाही? मला 2 बिलियन मिळाले, तरी 20 बिलियन असलेला माणूस या जगात आहेच. मला ट्रिलियन जरी मिळाले, तरी कुबेर आहेच. याला सातिशय म्हणतात. जाऊ द्या म्हणून म्हणालो, फार सुंदर विषय आहे तो. नंतर कधीतरी बोलू. मुद्दा एवढाच होता, की असं एकच तत्व आहे जे पूर्ण आहे. मग एकदा त्याचीच प्राप्ती करून घ्यावी ना. मग दुसरं काही प्राप्त करण्यासारखं उरतच नाही. तेच तर सांगतो उपनिषद आपल्याला. त्वं साक्षात आत्मासी नित्यम. हे म्हणताना जरी आपण म्हटलं, तरी आतमध्ये भाव काय असावा? अहम साक्षात आत्मासी नित्यम. एवढा विचार समजून घेऊ आजच्या या पहिल्या श्लोकाच्या शेवटच्या चरणाच्या निमित्ताने आणि हे सर्व चिंतन आपण श्री गजाननाच्या चरणी, आपल्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि आज आपल्या चिंतनाला इथे विराम देऊया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. गणपती बाप्पा मोरया.